नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेबद्दलचं जे अपडेट नव्याने मिळत राहील त्याचं अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत. परंतु यामध्ये एक प्रमुख गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांचा फार्मर आयडी नंबर त्या ठिकाणी केवायसी मध्ये नाव आलंय, सगळं झालंय, परंतु फार्मर आयडी नंबर नसल्यामुळे त्यांची केवायसी करता येत नाही. हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना, बऱ्याच म्हणण्यापेक्षा राज्यातील म्हणजे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 4 लाख शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतोय. मग यावर नेमका काय अडचण आहे? फार्मर आयडी ऑलरेडी काढलेला आहे. फार्मर आयडी जर काढला नसेल तर तुम्ही काही केलं तर येणार नाही, हे 100%. परंतु फार्मर आयडी काढलेला असताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो. त्यांचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह आहे, चालू आहे, आधीच काढलेला आहे, तरी पण त्यांचा फार्मर आयडी त्या ठिकाणी दाखवत नाही. मग अशा पद्धतीमध्ये त्या शेतकऱ्यांना केवायसी करता येत नाही. मग ही केवायसी म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय, ही अडचण काय, ही कशी दुरुस्त होणार आहे, याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय. आता प्रामुख्याने फार्मर आयडी हा कंपल्सरी केलेला आहे. फार्मर आयडी जर नसेल तर कर्जमाफी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. शासनाच्या कोणत्याही शेतीविषयक योजनेमध्ये तुम्हाला फार्मर आयडी बंधनकारक केला, याचं अपडेट देखील आपण वारंवार 1 वर्षापासून घेत आलेलो आहोत. परंतु आता यावेळेस कर्जमाफीच्या योजनेमध्ये फार्मर आयडी तर काढलेला आहे, स्वतःकडे शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी क्रमांक देखील आहे, परंतु त्या ठिकाणी पोर्टलवर दाखवत नाही. पण पोर्टलवर दाखवत नाही तर पोर्टलवर अपडेट करायचाही ऑप्शन काही शेतकऱ्यांना नाही किंवा व्हीएलईना नाही. मग अशा पद्धतीमध्ये फार्मर आयडीची नेमकी अडचण काय किंवा हे दुरुस्त कशी होणार आहे? तर प्रामुख्याने ही गोष्ट यामध्ये तुम्ही किंवा बँक किंवा कुणी असं जबाबदार नाहीये. म्हणजे तुम्ही तुमची काही चूक आहे किंवा तुम्ही काही करावं असं यामध्ये काही नाही. फक्त काय झालंय, विभागाकडे ज्यावेळेस याद्या दिल्या, त्या याद्या देताना त्या ठिकाणी 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या गेल्या, परंतु फार्मर आयडी तेवढ्या शेतकऱ्यांचे त्यांना पोहोचले नाहीत किंवा त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळं यामध्ये 13 लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी क्रमांक सहित दावा दाखवले जातात, परंतु उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम या ठिकाणी फार्मर आयडी दाखवत नाही. तर याबाबत ज्यावेळेस विचारणा केली किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस विभागाकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की हे जे फार्मर आयडी क्रमांक आहेत ते आता याची माहिती आम्ही मागवलेली आहे. ही माहिती आल्यानंतर या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आम्ही परत अपडेट करू आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी त्या ठिकाणी दाखवत नाही त्यांचा फार्मर आयडी त्या ठिकाणी दाखवायला सुरू होईल आणि ते शेतकरी त्या ठिकाणी केवायसी करू शकणार आहेत. अशा पद्धतीनुसार म्हणजे आज तुम्हाला दाखवत नाही म्हणजे तुमची काही चूक नाही, परंतु तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं असणं आवश्यक आहे. जर फार्मर आयडी कार्ड काढलेलंच नसेल तर तुम्ही काही जरी केलं, 8 दिवस नाही 15 दिवस जरी वाट पाहिली तरी तुमचं त्या ठिकाणी नाव येणार नाही किंवा तुमचा फार्मर आयडी क्रमांक त्या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड जर काढलेला असेल आणि त्या ठिकाणी जर येत नसेल तर एक 2-3 दिवस आणखी वाट पाहणं गरजेचे आहे. त्यानंतर तुमचा फार्मर आयडी त्या ठिकाणी अपडेट होईल आणि अपडेट झाल्याच्या नंतर तुमची जी केवायसी आहे ती केवायसी त्या पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. जो फार्मर आयडी बद्दलचे जे तुमचे वारंवारचे प्रश्न होते की फार्मर आयडी क्रमांक दाखवत नाही, तर त्याबाबतचं हे अपडेट आहे आणि यानुसारच तुम्हाला आता ज्यावेळेस 3-4 दिवसानंतर, आज उद्या परवा दिवशी कधीही होऊ शकतं, याबद्दल असं काही सांगितलं. कारण यादी यायची, ती यादी परत अपलोड करायची आहे आणि अपलोड केल्यानंतर पोर्टलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये थोडा वेळ लागू शकतो, 2 दिवस 3 दिवस देखील लागू शकतात, परंतु तुमचं फार्मर आयडी जर असेल तर तुम्हाला 2-3 दिवसानंतर का होईना केवायसी करता येणार आहे. यानुसार म्हणजे तुमचा फार्मर आयडी आहे तर तुम्हाला त्यामध्ये काही अडचण नाही, तुमचं नाव त्या ठिकाणी 2-3 दिवसांमध्ये अपडेट होऊन जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही जर वैयक्तिक प्रश्न असतील, काही इतर प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच पुढील अपडेट देखील आपल्याला मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.